राज्यात पीएम किसान लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये चौपट वाढ झालेली आहे। लाभार्थी संख्या 22 वरून थेट 93 लाखांवर पोहोचली आहे। आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 37,000 कोटी जमा झालेले आहेत। पीएम किसानचा 20वा हप्ताही लवकरच जमा होणार आहे। शेतकरी पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। असं असतानाच राज्यात लाभार्थी संख्येमध्ये मोठी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे। लाभार्थी शेतकरी संख्येमध्ये चौपट वाढ झाल्याचं समजतंय। महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 21.84 लाभार्थी होते, तर 19व्या हप्त्यात ही संख्या 93 लाखांवर पोहोचलेली आहे। कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीमधून ही बाब समोर आलेली आहे। खुशखबर देशामधील पीएम किसान योजनेअंतर्गतच्या पात्र शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर। हो शेतकरी मित्रांनो, अखेर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता वाटप करण्याची तयारी केंद्र सरकारने जोरदारपणे सुरू केली असून तुम्ही आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला हेडलाईनच्या माध्यमातून याबद्दलची अधिकृत अशी अपडेट पाहिलीच असेल आणि हेडलाईन नुसार तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता तात्काळ वाटप करण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत। तसेच या छोट्याशा हेडलाईनच्या पुढे देखील एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी केंद्र सरकारने जाहीर केली आहे, परंतु ती बातमी किंवा तो संपूर्ण व्हिडिओ दाखवणे YouTube नियमाच्या विरुद्ध असल्यामुळे आम्ही आपल्या चॅनलवर तो दाखवू शकत नाही आहोत। परंतु त्या उर्वरित व्हिडिओमध्ये केंद्र सरकारने जे पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची तारीख, पात्र शेतकऱ्यांची आकडेवारी आणि हप्ता वितरणाचे ठिकाण अधिकृतपणे जाहीर केले आहे, या सर्वांची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही अवघ्या 2 मिनिटांमध्ये देणार आहोत। त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे। जर चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट। तर मग शेतकरी मित्रांनो, आता अखेरकार आज केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी अधिकृतपणे जाहीर केली असून आता पुढील अवघ्या काही तासामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये हा पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता देखील केंद्र सरकार जमा करणार आहे। कारण की हा 20वा हप्ता वितरण करण्यास अगोदरच खूप उशीर झाल्यामुळे आता तात्काळ 20व्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये केंद्र सरकारच्या मार्फत जमा करण्यामध्ये येणार आहेत। तर मग शेतकरी मित्रांनो, सध्या केंद्र सरकारने पीएम किसान योजनेअंतर्गत 20व्या हप्त्यासाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची आकडेवारी जाहीर केली असून महाराष्ट्र राज्यामधील पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये या 20व्या हप्त्याच्या वेळेत चौपट वाढ झाली आहे। म्हणजे या योजनेच्या 19व्या हप्ते वेळेत योजनेअंतर्गत 20 लाख शेतकरी पात्र होते, ते वाढून आता या 20व्या हप्ते वेळेत थेट 93.28 लाख शेतकरी पात्र ठरले असून केवळ महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये चौपट वाढ झाल्यामुळे देशामधून देखील नवीन कोट्यावधी शेतकऱ्यांची वाढ झाली आहे। त्यामुळे या वेळेत 20वा हप्ता वाटप करण्यासाठी अतिरिक्त निधीची गरज लागणार आहे, अशा प्रकारची माहिती देखील केंद्र सरकारने जाहीर केली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत केवळ आपल्याच राज्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये केंद्र सरकारच्या मार्फत पीएम किसान योजनेअंतर्गत 37,000 कोटी रुपये जमा करण्यामध्ये आले असून देशांतर्गत लाखो कोटी रुपये शेतकऱ्यांना या पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत जमा करण्यामध्ये आले आहेत। त्यामुळे तुम्हाला आता येत्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे 5 ऑगस्ट पर्यंत या पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येणार असल्याची अधिकृत अशी माहिती सध्या केंद्र सरकारच्या मार्फत समोर येत आहे आणि यासाठी जोरदार तयारी आता केंद्र सरकारने सुरू देखील केली आहे। त्यामुळे तुम्हाला आता येत्या 5 ऑगस्ट रोजी तुमच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता केंद्र सरकार जमा करणार आहे आणि याच दिवशी आता राज्यामधील नमो शेतकरी योजनेअंतर्गतच्या पात्र शेतकऱ्यांना देखील राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता राज्य सरकार जमा करू शकते, अशा प्रकारची अधिकृत अशी माहिती सध्या समोर येत आहे। तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लगेचच सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।